मम्मा कॉफी दे ना प्लीज। गॅरी घरात कोणीच नाहीये। दार दार उघडं टाकून गेली। मम्मा मम्मा तू खाली आहेस का? दिस इज शॉकिंग। घराचं दार उघडंय, मम्मा आणि गॅरी गायब आहेत। मला न सांगता कुठे गेले असतील? जाऊ दे, मी आंघोळीला जाते। अहो तुम्ही हे बघा, मला आणलं पण तुम्ही सांगणार आहात कधी? अहो सांगतो काय, सगळ्याच गोष्टी काही घरात बोलता येत नाहीत ना, आणि स्पेशली त्या तुमच्या मुलीसमोर। तिला वेड लागलाय म्हणून लग्न केलं असंही सांगितलं मी। हो हे आती होत्या। हो पण आता ती वेडी आहे हे सिद्ध करण्यात मला तुमची हेल्प हवी आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या। वाह वाह जावई बापू वाह, म्हणजे एक तर तुम्ही माझ्या शनू बेबीला वेड ठरवलं, हा, आणि आता तिला वेड प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला माझी मदत हवी आहे। वाह। अहो पण ती वागतेच ना वेड्यासारखी कधी कधी। हो पण वेड्यासारखं वागणं वेगळं आणि एखाद्याला वेड ठरवणं वेगळं। ते बाकी सोडून द्या, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रश्न नोकरीचा आहे। नोकरी हातातून गेली तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम होणार आहे, फक्त मला एकट्याला नाही तुम्हाला सुद्धा। अहो पण आणि एकदा पैसे येणं बंद झालं तर तुम्हाला दोघींनाही माझ्याबरोबर पार रस्त्यावर यावं लागेल भिका मागायला। नाही म्हणजे आता तुम्ही ठरवा, माझी नोकरी कायम करून माझी हेल्प करून आपण मोठ्या बंगल्यात जायची स्वप्न बघायची आहेत, की पार रस्त्यावर बसून दे रे बाबा करत भिका मागायच्या। म्हणजे तुम्ही ठरवा, मी आपलं सांगायचं काम केलं। ठीक आहे, आता काही ऑप्शनच नाहीये तर करेन मी तुमची मदत। करेक्ट। काय करायचंय? माझ्याकडे अख्खा प्लॅन रेडी आहे। Yeah, I'll go through the mails and get back to you. मैडम वो सेल्स डिपार्टमेंट से सावन साहब आपसे मिलने आए हैं। आप बैठिए, हम आपके लिए पानी लेकर आते हैं। बैठिए बैठिए। Yeah. Okay. Yeah, I'll call you back. मॅडम आम्ही आपल्या सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो। आम्ही आपल्या त्या ब्रँडचा सेलचा सर्व्हे करत होतो। बरं मग? आणि आमच्या रिपोर्टनुसार त्या गुरुनाथ सुभेदारांमुळे आपल्या ब्रँडचा खप खूपच वाढलाय मॅडम, आणि अजूनही वाढण्याची खूप शक्यता आहे। सध्या मागणी जास्त आणि पुरवठा कमी असा प्रकार होतोय मॅडम। क्या बात है मैडम, क्या बात है। हम काम पर आए तब से पहली बार अच्छी खबर सुन रहे हैं। मान गए सूबेदार साहब को। अरे उनके हाथ में जादू है, जादू, पूरा तख्ता ही पलट दिए। मैडम छोटा मुंह बड़ी बात करना चाहते हैं, अब बुरा मत मानिएगा। वो सूबेदार साहब को ऑफिस से निकालना नहीं चाहिए था। मिश्रा, चाहिए अपना काम कीजिए। जी जाते हैं। हा घास काकाचा सौमित्र बाज हा घा नाही दे, चल माझ्याकडे दे, मी भराभरा भरवते त्याला। खूप वेळ चाललाय। मी भरवतोय ना पण। नाही नाही मी भरवते। बरं मी धरतो चल तू खाऊन घे, तू खाऊन घे। हे हा कोण आहे रे? टॉम। ओके थांबतो। नाही टॉम। सॉरी मला वाटलं थांब। सौमित्र प्लीज थांब ना, हे का दाखवतोयस तू त्याला? नाही त्याची काही चूक नाही, चूक तुझी आहे। त्याचं लक्ष सगळं मोबाईल मध्ये। चल लवकर तू खा।
अगं, ठीक आहे ना, तो थोड्या वेळच बघणार आहे. त्याला कळतं किती वेळ मोबाईल बघायचा ते. नाही कळत म्हणून तर सांगते चल लवकर खा नाही ना. नाही, त्याने Please ठरवलं. ना, तू खा खाऊन ना. घे रे, तू खाऊन घे. तुझ्यामुळे मला ओरडा पडतो. चल खाऊन घे तू. नाही बस पुरे पुरे का पुरे? अरे पोट भरला. अरे काय रे, नाही खा अजून एक घास, एक घास अगं खा. ठीक आहे ना, पोट भरलंय सांगतोय ना तो, तरी पण त्याला घास आहे. तू घे रे, पाणी पी पटकन. आणि तू ना बॅग आवरायला निघून जा पटकन, नाही तर खूप खायला लागेल. चला नको बॅग लवकर आवरून घ्या, पटापट आवर, कळलं का? गेला. हा तो आवरायला गेलाय त्याचं ठीक आहे, तुझं काय? माझं काय? आवर. हा आवरतो ना, एवढं काय? हे बघ तुझ्यासाठी शर्ट आणि पॅन्ट काढून ठेवलीये, ते घालायचं आणि ऑफिसला जायचं. शर्ट पॅन्ट काढून ठेवले म्हणजे? एक मिनिट, म्हणजे तू सांगणार तेच शर्ट पॅन्ट घालून मी ऑफिसला जायचंय? हा, काय हरकत आहे? झाली का सुरू तुझी टिपिकल बायकोगिरी? बायकोगिरी? हा, मग काय? ही बायकोगिरी आहे? नाहीये का? बरं ठीक. थांब इथेच थांब. काय? अरे सेम कलर. ही साडी नेसूनच तू पण ऑफिसला जायचं. मी पण करणार नवरेगिरी. ठीक आहे. कळलंय का तुला? ही साडी नेसूनच जायचंय. बरं. हा. हे घे चहा. नाही म्हणजे मी सगळं ऐकलं तुझं, पण मला एक सांग की तू हे सगळं त्या मम्माला सांगितलं आणि तिला पटलंय? न पटायला काय झालं? त्यांना सांगितलं ना, प्रश्न पैशांचा आहे म्हणजेच नोकरीचा आहे. एकदा का नोकरी गेली तर आपण तिघही रस्त्यावर येऊ, आणि पैशांचा प्रश्न म्हणल्यानंतर शनायाची मम्मा ऐकणार नाही असं तर होणार नाही. तुला तर माहितीच आहे. कमाल आहे यार. पैशासाठी काही करायला तयार होती ती बाई. पण मला एक सांग, म्हणजे त्यांचं सोड, पण त्या मायाचं काय? तू जरी सगळं सांगितलं की असं झालं होतं तसं झालं होतं, तरी तिचा विश्वास बसायला हवा ना. विश्वास बसायलाच पाहिजे किडे. माया एकदा घरी आली ना आणि तिने स्वतःच्या डोळ्याने सगळं पाहिलं ना, तर तिचा विश्वास नक्की बसेल. आणि एकदा विश्वास बसला की सगळ्या गोष्टी सोप्या होतील. या हाय सर. कॉंग्रॅच्युलेशन, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? ज्या सेंटर मधून कधीही रिस्पॉन्स आलेला नव्हता आजवर, तिथून आता प्रॉफिट यायला लागलेत. आय न्यू इट माया. ऑल दिस इज जस्ट बिकॉज ऑफ यू. Yes, actually that's a great news, but let me tell you one thing. That's not because of me. It's because of Gurunath. येस ऑफकोर्स, गुरुनाथ सुभेदार. एक काम कर, त्याला सुद्धा माझ्याकडनं कॉंग्रॅट्स कळव. आणि येस माया, एक काम कर, त्याची सॅलरी सुरू कर. नाही म्हणजे आय प्रॉमिस्ड हिम की तू काहीतरी करून दाखव आणि मी जरूर तुला सॅलरी देईन. Yeah, sir, definitely. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. कीप इट अप. बाय. Yeah, bye, sir. काय करू? फोन करू त्याला? काहीच कळत नाहीये. हा बोल सौमित्र. पोचलीस का ऑफिसला? हो, ऑफिस मध्ये बसूनच बोलते तुझ्याशी. तू कुठेस? मी अजून घरीच आहे. का? मूड नाही आज ऑफिसला जायचा. हे काय प्रत्येक वेळेला तुला कंटाळा येत असतो रे? ते काही नाही, चल लवकर उठ, आवर आणि ऑफिस मध्ये जा. मी पुन्हा फोन करणार आहे तिथे पोहोचलाच की नाही बघायला. ऐक ना राधा. काय? सौमित्र, आता तुला नंतर फोन करते. नाही ऐक ना. काय? मला एक बोल. एक किस दे ना. म्हणजे काय झालं? काय झालं? ऐक ना, नंतर कर ना फोन. नाही नंतर नाही. ऐक ना. हे बघ राधा, जोपर्यंत तू मला किस देत नाहीयेस ना, तोपर्यंत मी ऑफिसला जाणार नाही. मला ती एनर्जीच मिळणार नाहीये. दे ना एक किस. हळू बोल. मी नंतर करते फोन. बाय. नक्की कर, पण वाट बघतोय मी. बाय. काय झालं वहिनी? काय नाही. काय? कशी आहेस जेनी? तब्येत बरी आहे ना? I'm fine, absolutely fine. हे कर, चेकअपला वगैरे जात जा. Yes. तुम्ही पण तिच्या बरोबर जात जा, आनंद भाऊजी. नाही, माझं चेकअप करतच नाही ते. नाही, तुमचं नाही,
मला आता तिच्या बरोबर जायला लागेल, तिला जास्त गरज आहे तुमची. हो म्हणजे माझं आहे, मी जातो तिला घेऊन. बरं श्रेयस, आता जेनी जोपर्यंत ऑफिसला येते ना तोपर्यंत तिची जबाबदारी आपली, तिला कुठलाही त्रास होता कामा नये. मॅम इट्स ओके. नाही नाही नाही, तिला काही त्रास होणार नाही, तिची सगळी काळजी नीट घेतली जाईल. अरे आणि तिच्या जेवणापासून सगळ्या गोष्टींसाठी मी आहे तिच्या बरोबर, मी काळजी घेतो, हो की नाही? हे तुला जेवण मिळणार नाही. एक मिनिट. आता काय? तू नंतर फोन करणार होतीस ना, थोड्या वेळाने. थोडा वेळ झाला, आता दे किस. महत्वाचा फोन आहे. हा बोलून घ्या, बोलून. नाही आनंद भाऊजी, ते जाऊ का बाहेर? प्लीज. काय बाहेर? लेट्स गो. चल. हे तू काय गपकन उठतेस? तू थांब ना, मी तिला सांगा ना. हे नॉर्मल एक्झॅजरेट नाही, तुला काही कळत नाही. आहे ना, आपण काळजी घेतोय. चला ये आरामात ये. हिल्स वगैरे घालणं बंद कर आता. पुढे बघून चाल. गेले ना सगळे? चल पटकन किस दे. तर काय चाललंय तुझं? हे असलं काहीतरी बडबड करण्यापेक्षा ना, हे जास्त छोटं आहे की नाही, पटकन किस दे ना. कशाला फालतूची बडबड करायची? सौमित्र, मी ऑफिस मध्ये, तुला कळत नाहीये का? अरे कुठेही असशील, ऑफिस असेल नाही तर काही असेल, किस द्यायला किती वेळ लागतो राधा? उगाच भाव खातीस तू, दे ना पटकन. तू ऐकणार नाहीयेस का? बस बस, थँक्यू सो मच. बस. फोन विसरलो. काय घ्यायला? चल. आज कुठे गेली ही मम्मा आणि गॅरी? मला काही न सांगता गेले. आधी हा गॅरी काही नीट वागत नाहीये, आता मम्मा पण त्याच्या बरोबर आहे. आय डोंट नो व्हॉट टू डू. नाही लागत नाहीये याचा. काय झालं? कुठे गेला होता तुम्ही? मम्मा तुला कळत नाही का? सांगून पण जाता येत नाही का? बघितलंस ना कसा वागतो? मम्मा कुठे गेला होता तुम्ही? मला सांगावंसं पण नाही वाटलं का? असं काय इम्पॉर्टंट काम होतं? कोणाला भेटायला गेला होता? ओ शनू बेबी, अगं किती प्रश्न विचारशील? ऑब्व्हियसली तुम्ही न सांगता गेल्यावर काय करणार? कुठे गेला होता? तो मला समजवण्यासाठी बाहेर घेऊन गेला होता. तुला समजवण्यासाठी? आय मीन तुझ्याबद्दल काहीतरी समजून सांगायचं होतं मला, म्हणून तो मला बाहेर घेऊन गेला होता. पण माझ्याबद्दल काय समजवायला घेऊन गेला होता? त्याला ते सांगायचं होतं की परत जर शनयाच्या समोर माया आली ना, तर शनयाला सांगा की तिच्याशी नीट वागायला. व्हॉट? आणि तू काय फक्त ऐकून घेतलंस? काहीच बोलली नाहीस त्याला? मी कशाला ऐकून घेईन? मी म्हटलं माझ्या शनू बेबीला कळतं कोणाशी कसं आणि काय वागायचं ते. ती बरोबर करेल मायाला. आणि तो काय म्हणला त्यावर? तो काय म्हणणार ना, बिचारा. बिचारा? मम्मा, यू कॉलिंग हिम बिचारा? नाही म्हणजे बिचारा म्हणजे खरंच बिचारा आहे ग तो. त्याच्यावर ना त्या मायाचं भूत चढलंय. म्हणजे त्या मायानी त्याच्यावर जादूटोणा केलाय ग आपल्या गॅरीवर. तो ना आता खरंच काहीतरी ना आपण करून उतरवायला पाहिजे. त्याच्या डोक्यावर जे भूत आहे ना ते उतरवायला पाहिजे. मायाचं भूत गॅरीवर? हो. काय झालं शनू बेबी? मी विचार करते आता हे भूतभीत कसं काय, कसं काढायचं, कुठे टाकायचं? यू डोंट वरी, आपण काहीतरी करू. त्याला कळायला नको, नाहीतर तो आपल्याला ते भूत काढायलाच देणार नाही. यू राईट. भूत? मिसेस राणा, कॉंग्रॅच्युलेशन. अरे आतापर्यंत तू फक्त तब्येतीने चांगला माणूस होतास, आता बाप माणूस होणार आहेस. अरे सब जेनी की कृपा आहे. म्हणजे तुझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये? अरे तू वेडायस का? आहे ना, मग असं काय बोलतो फक्त जेनीची कृपा आहे? सौमित्र काय चेष्टा करतोय? ही बघ लाजली. अरे बाप रे, कशी लाजली रे. कॉंग्रॅच्युलेशन. श्रेयस इधर रघुला देऊन टाक पटकन. चल. काय आणलंयस? आईस्क्रीम काढलंय? हा म्हणजे हे दोघं आपल्याला काय सरप्राईज देणार आहे माहिती नाही ना, त्यामुळे तो पेढा किंवा ती बर्फीपेक्षा ते आईस्क्रीम घेऊन आला. तू पण ना सौमित्रा.
एवढं काय हसण्यासारखं होतं? हा काय झालं? नाही, मला वाटलं तुम्ही ह्याचं बोलल्यावर हसाल म्हणून मी हसलो. मी काय पु ल देशपांडे आहे का? मी काही बोललो की हसायला लोक काही तू ठीक आहेस ना रे? तू जरा आता नीट वाग ना. हा बाप होणार आहेस तू आता. एक छोटासा जीव येणार आहे. तुझ्या वागण्यावरून काही संस्कार होणार आहेत त्याच्यावर. जरा नीट वाग. लुक हुज टॉकिंग. हेच मी यांना नेहमी सांगत असते, प्लीज टेल हिम. नाही पण तू आता काही सांगूच नकोस. हा तू आता काही सांगू नकोस, कारण तू याला काही सांगितलंस तरी हा ढोकळा जिलेबी पापडच आणून ठेवणार तुझ्या पुढे. अगदी बरोबर. त्यामुळे यापुढे तुझे सगळे डोहाळे आम्ही पुरवणार आहोत. हो हो, आणि त्याची सुरुवात माझ्यापासून होणार आहे. तू म्हणजे हो, खेळण्यांच्या दुकानात जायला सुरुवात करणार आहे मी. उगाच बाळाला असं नको वाटायला काकानी काही खेळणी नाही आणली. हा बरोबर आहे. आणि कपड्यांचं टेन्शन सोडून द्या. हा बाळाच्या सगळ्या कपड्यांची जबाबदारी माझी. क्या बात आहे. बरं ठीक आहे, आपण विसरतोय आपल्याला काम आहे. हे बघ सौमित्र, तू जरा बाहेर बस, थांब जरा, आम्ही भराभर कामं करतो. नाही पण पटापटच आवरा. हा पटापट काम आवरायचे आणि आपल्याला पार्टीसाठी जायचंय लगेच. काय म्हणजे अरे मी काका मामा जो काय होणार आहे त्या आनंदात पार्टी नको का करायला? सगळ्यांना पार्टीला घेऊन जाणार आणि श्रेयस काही फालतू कारण द्यायची नाही त्यावेळेला. तू यायचंयस पार्टी. तुम्ही कामं करा पण पटापट करा. मी रघुला देऊन येतो. मायाचं मिस कॉल. प्रिया, हॅलो. तू आता कॉल केला होतास का मला? येस. मग कट का केलंस? नथिंग. आय वॉज जस्ट ट्राइंग टू फिगर आउट की कसं बोलू तुझ्याशी. म्हणजे काही नाही, मला तुला काँग्रेस करायचं होतं. काँग्रेस कशाबद्दल? तू आपल्या कंपनीसाठी जे काही एफर्ट्स घेतलेस त्यामुळे आपला सेल वाढलाय. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आय न्यू इट. माया, मी तुला म्हणालो होतो ना हे होणारच. मी ज्या पद्धतीनं हे प्लॅनिंग केलं होतं ना हे नक्की होणार होतं. आणि ऍक्च्युली मला तुला हे होल्ड ऑन करू ना. तू आता या कंपनीचा भाग नाहीयेस. माहितीये मला. माया, एक गोष्ट लक्षात घे. आपण मिळून घेतलेल्या डिसिजनमुळे कंपनीचा फायदा झालाय की नाही? माया, मी खरंच सांगतो, आपण जर एकत्र काम केलं ना तर आपण आपला आणि कंपनीचा फायदा नक्की करून घेऊ शकतो यार. बघ माया, मला माहितीये तू माझ्यावर नाराज आहेस, पण जे काही कारण आहे, जे खरं कारण आहे ते मी तुला सांगितलं ना. म्हणजे तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाहीये का? विश्वास होता गुरुनाथ. आता पुन्हा विश्वास ठेवायचा म्हणजे ठीक आहे. मग तू प्लीज एक काम कर. तू हवं तर आज रात्री माझ्या घरी ये आणि स्वतःच्या डोळ्यांनीच बघ. मी जे सांगतोय ते खरं आहे हे तू तुझ्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तो तुझा विश्वास बसेल ना? ठीक आहे. आणि तू जे काही म्हणतोयस तसं नाही बघायला मिळालं तर तू म्हणशील ते करायला मी तयार आहे माया. नाही, मी तर म्हणतो तू आज रात्री घरी येच माझ्या आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि मगच विश्वास ठेव. फक्त एक येण्यापूर्वी मला मेसेज कर. मी वाट बघतो मेसेजची.